म्हणून परत स्वागत आहे। हे लेक्चर क्रमांक 28 आहे आणि आज आपण दुहेरी इंटिग्रल बद्दल बोलणार आहोत। विशेषतः आम्ही मूल्यमापन आणि च्या काही सोप्या प्रकरणांमधून जाऊया। त्याआधी आम्ही दुहेरी इंटिग्रल्स आणि त्यांची प्रॉपर्टीज सादर करू। सिंगल व्हेरिएबलच्या फंक्शन्सचा इंटिग्रल भाग म्हणजे आम्ही दोन व्हेरिएबल्स दोनची व्याख्या करण्यापूर्वी फक्त एकच इंटिग्रल्सची काय व्याख्या आहे ते आठवूया। त्यामुळे से बी हे एक x dx ही बेरीज ची लिमिट म्हणून परिभाषित केली गेली होती। तर ही बेरीज काय होती? जर आपण फक्त fx हे फंक्शन घेतले जे a ते b पर्यंत परिभाषित केले आहे तर हे x अक्ष आहे आणि आमच्याकडे येथे y अक्ष आहे। जर आपण या डोमेनला a b पर्यंत अनेक तुकड्यांमध्ये विभाजित केले तर येथे x शून्याने पहिला बिंदू दर्शवू। मग आपल्याकडे येथे x1 x2 x3 आणि xn वजा 2 xn मायनस 1 आणि xn आहे। म्हणून आम्ही संपूर्ण श्रेणी a b ला n अंतराने मध्ये विभाजित केले आहे आणि प्रत्येक मध्यांतरात आम्ही एक बिंदू घेतला आहे। तो एक मध्य बिंदू असू शकतो किंवा तो इतर कोणताही बिंदू असू शकतो। म्हणून हा ck बिंदू आणि नंतर ck च्या दरम्यान आहे। या इंटरवलमध्ये 0 आणि x1 आहे आणि आम्ही फंक्शनच्या या टप्प्यावर व्हॅल्यू घेतो जे येथे fok आहे आणि या डेल्टा xk ने मल्टिप्लाय करणे म्हणजे हे आमच्या नोटेशन मध्ये डेल्टा x1 आहे आणि हे c1 आहे कारण हा पहिला इंटरवल आहे आणि हे fx fc1 असेल। आणि आम्ही आता या प्रोडक्टचे सारांश देत आहोत। तर हे उत्पादन काय आहे? हे उत्पादन येथे या आयताचे क्षेत्रफळ देईल। तर हे रुंदी x1 मायनस x0 जे डेल्टा x1 आहे आणि fc1 च्या उंचीने गुणाकार केले आणि नंतर आम्ही या सर्व प्रकरणांची बेरीज करत आहोत। म्हणून हे सर्व आयत आहेत म्हणून आम्हाला शेवटी क्षेत्र मिळेल मर्यादित रकमेमध्ये हे आयत आहे। परंतु जेव्हा आम्ही मर्यादा घेत असतो तेव्हा मर्यादित प्रकरणात जेव्हा n इन्फिनिटी च्या जवळ येत असते म्हणून प्रत्येक आयतासाठी ही त्रुटी येथे एक त्रुटी भाग आहे। उदाहरणार्थ येथे आम्ही अधिक क्षेत्र घेत आहोत नंतर क्षेत्र कदाचित वक्र अंतर्गत किंवा कमी आम्हाला येथेही तीच परिस्थिती माहित नाही। त्यामुळे एक एरर असू शकते कारण आम्ही या आयतांचे क्षेत्र घेत आहोत। त्यामुळे मर्यादित प्रकरणात जेव्हा हे मध्यांतर या मध्यांतरांची लेंथ शून्यावर जात आहे त्या बाबतीत येथे ही लिमिट वक्र च्या खाली असलेल्या क्षेत्र पर्यंत पोहोचेल। त्यामुळे ही इंटिग्रल a b x d या कर्वखालील क्षेत्राचे प्रतिनिधित्व करते येथे आणि ही रक्कम ची लिमिट सम परिभाषित केली आहे। आपल्याकडे दोन व्हेरिएबल्सच्या इंटिग्रल किंवा डबल इंटिग्रल साठी अशीच समान आहे म्हणून फक्त जाऊ द्या। या प्रकरणात x ला xy प्लेनच्या बंद क्षेत्र d मध्ये परिभाषित करू द्या। त्यामुळे हा क्षेत्र आहे इथे आम्ही एक क्लोज रिजन d परिभाषित करू शकतो ज्याचा तो असू शकतो जनरलने कोणताही आकार। म्हणून येथे आपल्याकडे x अक्ष आणि y अक्ष आहे आणि नंतर आम्ही या क्षेत्राला पुन्हा उपप्रदेशात डिवाइड करतो म्हणजे क्षेत्र च्या लहान क्षेत्रांमध्ये डेल्टा a म्हणून प्रत्येक सब रिजनचे क्षेत्र डेल्टा a जे असेल आणि जे ते म्हणून प्रत्येक एक ते n पर्यंत बदलते। म्हणून असे आयत किंवा स्क्वेअर प्रत्यक्षात
इन आहेत आणि त्या प्रत्येकाचे क्षेत्र डेल्टा ई जे आहे. म्हणून जर आपण x जे y जे या क्षेत्रातील काही बिंदू डेल्टा ई जनरल पॉइंट घेतला तर आम्ही या ला जनरल स्क्वेअर म्हणतो किंवा आयत ज्याला आपण डेल्टा ई जे म्हणतो आणि आम्ही तेथे एक बिंदू घेतो ज्यावर हे x जे y जे आणि मग आम्ही ही सम कन्सिडर घेतो. म्हणून आम्ही त्या पॉइंट वर फंक्शनचे व्हॅल्यू पुन्हा येथे मांडत आहोत. म्हणून येथे आपण काही बिंदू x जे y जे घेतला आहे आणि नंतर फंक्शन असेल जे तिसरा डायमेन्शनच सरफेस म्हणून परिभाषित केले जाईल जे सहसा z अक्ष म्हणून घेतले जाते. त्यामुळे एक पृष्ठभाग असेल म्हणून सरफेसवर आपल्याकडे हा पॉइंट असेल fx जे y जे या अनुरूप संबंधित x जे y जे आणि आम्ही या क्षेत्राने डेल्टा e जे ने गुणाकार केला आहे आणि जर ही लिमिट एक्झिस्ट असेल तर आम्ही डिनोट हे इंटिग्रल किंवा या मर्यादेचे हे व्हॅल्यू d वर या इंटिग्रल द्वारे दर्शवितो. त्यामुळे डबल इंटिग्रल d आणि fxy आणि हे d किंवा कधीकधी आम्ही देखील वापरतो d ही नोटेशन शीट जी या इनफायनाईट चिन्हाच्या सब रिजन या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे आपण dx dy किंवा dy dx द्वारे देखील डिनोट शकतो जेणेकरून येथे व्याख्या पुन्हा या समची लिमिट आहे जिथे आपण प्रत्यक्षात हे x जे y जे जोडत आहोत आणि xy प्लेन लहान प्रदेशाच्या क्षेत्राने गुणाकार केला आहे आणि या पॉइंटशी संबंधित मध्ये प्रत्येक सब रिजन एक अनुरूप पॉइंट x जे y जे आहे. आमच्याकडे फंक्शन व्हॅल्यू आहे x जे y जे हे सर्व जोडणे आणि नंतर इन या आयतांच्या संख्येकडे येताना लिमिट घेणे इन्फिनिटीतेकडे पुढे जाते आणि अशा परिस्थितीत जर ही लिमिट एक्झिस्ट असेल तर आम्ही अशा इंटिग्रल नोटेशनद्वारे परिभाषित करतो. म्हणून हे पीसवाईज कंटिन्यूअस केले जाऊ शकते की ही वरील लिमिट एक्झिस्ट आहे किंवा हे इंटिग्रल एक्झिस्ट आहे जर हे फंक्शन निरंतर असेल किंवा d मध्ये सतत असेल. म्हणून आपल्याकडे हे क्लोज बाउंड्री डोमेन आहे आणि जर फंक्शन तुकडावार निरंतर किंवा अखंड असेल तर हे अशा पूर्णांक च्या जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन आहे आणि या दुहेरी इंटिग्रल साठी पीसवाईज कंटिन्यूअस कडे येत आहे. म्हणून हे मर्यादेच्या लिमिट देखील स्पष्ट आहे जे आपण पाहिले आहे. म्हणून आम्ही xy प्लेन मधील लहान क्षेत्र घेतला आहे किंवा xy प्लॅनतील संपूर्ण डोमेन अनेक सब रिजन मध्ये विभागला गेला आहे आणि उदाहरणार्थ येथे एक सब रिजन कन्सिडर घ्या आणि या शी अनुरूप याकडे आमच्याकडे आहे येथे सरफेस जे प्रत्यक्षात याद्वारे दिलेले प्रोजेक्शन आहे. त्यामुळे दुहेरी इंटिग्रल म्हणजे आम्ही या उपप्रदेशात एक बिंदू घेऊ काही ठिकाणी आम्ही ते घेऊ जे आपण सहसा x जे y जे द्वारे दर्शवू शकतो आणि नंतर या बिंदूशी संबंधित आम्हाला येथे पृष्ठभागावर एक बिंदू असेल. म्हणून आपल्याकडे हा बिंदू आहे x आणि y जे आणि नंतर fx जे y जे आणि तेथे आम्ही या आयत च्या क्षेत्राचे उत्पादन घेतो किंवा xy विमानात उपखंड आणि या उंचीने गुणाकार करतो. जेव्हा आम्हाला येथे हे क्षेत्र असेल तेव्हा आम्हाला काय मिळेल आणि नंतर आम्ही काही उंची ने गुणाकार केला असेल तर आम्हाला पुन्हा या उपक्षेत्र चे खंड मिळेल जे येथे परिभाषित आहे आणि मग आम्ही असे उपप्रदेश जोडतो आणि मर्यादा घेतो. त्यामुळे आम्हाला या परिसराखालील क्षेत्रफळ च्या खाली फक्त या क्षेत्रामध्ये मिळेल. म्हणून ही मर्यादा येथे आहे कारण हे डेल्टा x डेल्टा y उदाहरणार्थ हे या त्रिकोणाचे क्षेत्र होते किंवा उपप्रदेश येथे परिभाषित केले आहे जे या f ने गुणाकार केल्यामुळे या लहान उपप्रदेशाचे परिमाण मिळते आणि असे उपक्षेत्र आम्ही येथे जोडत आहोत आणि ते या इंटिग्रल द्वारे दर्शविले जाईल जेणेकरून ते व्हॉल्यूम दर्शवेल. आणि उदाहरणार्थ जर आम्ही सांगितले की एक xy एकाच्या बरोबरीचे आहे तर जर आपण येथे fx जे y जे सेट केले तर आपल्याला काय मिळेल तर आम्ही फंक्शन 1 घेतो म्हणून समान मूल्य क्षेत्र देखील देईल कारण आम्ही मुळात डेल्टा x डेल्टा y जोडत आहोत. म्हणून आम्ही हे सर्व क्षेत्र जोडत आहोत आणि आम्हाला डोमेनचे एकूण क्षेत्र d मिळेल. तर त्या बाबतीत e चे क्षेत्र जर आपण उदाहरणार्थ f ला 1 म्हणून घेतले तर या डबल इंटिग्रल सह आम्ही xy प्लॅन डोमेन चे सरफेस का मिळवू शकतो किंवा मुळात हे त्या पृष्ठभागाखालील व्हॉल्यूम चे xy प्लॅन प्रतिनिधित्व करते. चांगले म्हणून आता पुढे येत आहे मूल्यमापनासाठी भाग. आम्ही मूल्यांकनाकडे जाण्यापूर्वी दुहेरी अविभागाच्या काही गुणधर्मांवर चर्चा करूया म्हणजे सिंगल इंटिग्रल
सारखेच आमच्याकडे डबल इंटिग्रलसाठी कमी अधिक समान गुणधर्म आहेत। तसेच उदाहरणार्थ आम्ही या फंक्शन x y ने येथे k गुणाकार केला आहे आणि त्या बाबतीत एक कॉन्स्टंट k आहे जे फक्त अभिन्न बाहेर येऊ शकते आणि नंतर आपल्याकडे हे इंटिग्रल d x y d आहे। त्याचप्रमाणे आपल्याकडे येथे जोड किंवा f आणि g या दोन फंक्शन्सचा फरक आहे। तर अशा वेळी इंटिग्रल या f वर असेल आणि g वर इंटिग्रल किंवा मायनस असेल तर या डबल इंटिग्रलची आणखी प्रॉपर्टी आहे। म्हणून येथे जर आपण फंक्शन डोमेन v वर नॉन निगेटिव्ह म्हणून घेतले आणि आम्ही येथे d वर समाकलित करत आहोत तर या इंटिग्रलचे हे व्हॅल्यू असेल। त्याचप्रमाणे जर आपल्याकडे दोन कार्ये x y असतील जी g x y फंक्शनपेक्षा मोठी आहेत किंवा हे f डोमेनवरील g पेक्षा अधिक मोठी मूल्ये घेत आहे d, अशा परिस्थितीत या gf चा इंटिग्रल भाग देखील च्या इंटिग्रल पेक्षा जास्त असेल। हे ग्रॅम येथे आहे। तर शेवटचे जे आपण आहोत येथे चर्चा करणे म्हणजे ते एडिटिव्ह प्रॉपर्टी। त्यामुळे आमच्याकडे आहे हे d आणि हे डोमेन वर इंटिग्रल जर आपण दोन भाग केले भाग म्हणून आमच्याकडे उदाहरणार्थ हे काही डोमेन होते जे d होते आणि आम्ही परिभाषित केले आहे म्हणजे डोमेन d मध्ये विभाजित केले आणि नंतर d2 आहे। तर अशा वेळी d वरील हे इंटिग्रल आम्ही या d1 वर इंटिग्रल लिहू शकतो आणि नंतर d2 वर इंटिग्रल लिहू शकतो। फक्त हा प्रदेश बदलला आहे म्हणून हा d1 वर आहे आणि d वर आहे म्हणून ही एकल अविभावांची सामान्य प्रॉपर्टीज देखील आहे। म्हणून आमच्याकडे या डबल इंटिग्रलसाठी किंवा अधिक कॉमन गुणधर्म आहेत। आता मूल्यमापन वर येत आहे म्हणून मूल्यांकनासाठी आमच्याकडे आहेत। आम्ही प्रथम एक साध्या परिस्थिती कन्सिडर करू म्हणून उदाहरणार्थ जर हे x y निरंतर किंवा परिभाषित आणि त्या बाबतीत बद्ध असेल तर या आयताकृती क्षेत्रावर हे इंटिग्रल अस्तित्वात असेल। म्हणून आम्ही घेतले आहे आम्ही स्वतःला आयताकृती क्षेत्रात मर्यादित केले आहे म्हणून x a ते b पर्यंत बदलते आणि y c ते d पर्यंत बदलते। तर या आयताकृती क्षेत्रासाठी जो आणि देखील आहे हा आकृती मध्ये दिलेला आहे त्यामुळे हे आयताकृती क्षेत्र x साठी a b पर्यंत आहे आणि y अक्षात ते c ते d पर्यंत बदलते। म्हणून आपल्याकडे हे कॉन्स्टंट संख्या a b आणि तेथे c ते d आहे म्हणून ही सर्वात सोपी केस आहे जिथे या छान डोमेन वर हे इंटिग्रल परिभाषित करू शकतो कारण मर्यादा स्पष्ट आहेत की x साठी आम्ही b पासून बदलत आहोत आणि y च्या दिशेने आम्ही c ते d पर्यंत बदलत आहोत आणि लिमिट कॉन्स्टंट आहेत ती एकमेकांवर अवलंबून नाहीत। म्हणून येथे अशा आयताकृती क्षेत्रावर हे इंटिग्रल d a म्हणून परिभाषित केले जाईल। म्हणून प्रथम आम्ही x च्या संदर्भात इंटिग्रल ची गणना करू उदाहरणार्थ y च्या संदर्भात आपण प्रथम करू शकतो या प्रकरणात फरक पडत नाही। म्हणून आम्ही हे इंटिग्रल x y d ही x वर घेतोय या y ला एक कॉन्स्टंट मानतो म्हणून हे इंटिग्रल येथे पासून b पर्यंत घेतो कारण x येथे b पर्यंत बदलते म्हणून आम्ही हे इंटिग्रल ते b घेतले आहे आणि आता हे y चे कार्य होईल कारण आम्ही या x वर a b पर्यंत इंटिग्रेट केले आहे म्हणून y हे म्हणून राहील म्हणून हे y चे कार्य असेल आणि मग हे पुनरावृत्ती इंटिग्रल आहे। तर आता आपण y च्या संदर्भात इंटिग्रेट करू शकतो त्यामुळे y ते d पर्यंत भिन्न असेल आणि येथे इंटिग्रल मर्यादा असल्याने कारण प्रदेश पासून b आणि c ते d पर्यंत y च्या दिशेने चांगल्या प्रकारे परिभाषित केले गेले होते। आम्ही प्रथम गणना देखील करू शकतो y च्या संदर्भात इंटिग्रल तर हे dy आणि नंतर y c ते d पर्यंत बदलते किंवा ज्याला आपण x च्या फाय सारखे म्हणू शकतो त्यामुळे हे इंटिग्रल नंतर x चे फंक्शन असेल आणि नंतर हे एका व्हेरिएबल चे कार्य असेल आणि आता आपण इंटिग्रेट करू शकतो d x पेक्षा जास्त त्यामुळे x पासून b पर्यंत बदलेल। म्हणून या प्रकरणात आम्ही प्रथम x च्या संदर्भात आणि नंतर y च्या संदर्भात
किंवा प्रथम y च्या संदर्भात आणि नंतर x च्या संदर्भात अशा डोमेन साठी कम्प्यूट करतो की नाही हे महत्त्वाचे नाही आणि येथे मर्यादा मिळवणे खूप सोपे आहे, परंतु हे नेहमीच असे नसते कारण आमच्याकडे असे छान डोमेन सर्व वेळे नसतात। त्यामुळे आयताकृती नसलेल्या प्रदेशांसाठी आम्ही पुन्हा काही सोप्या प्रकरणांचा विचार करू आणि नंतर आम्ही अधिक सामान्य प्रकरणांवर येऊ। म्हणून येथे उदाहरणार्थ आमचे डोमेन या प्रकारचे आहे, म्हणून हे डोमेन येथे आहे। फंक्शन चे आमचे डोमेन या डोमेनमध्ये परिभाषित केले आहे, तदनुसार आमच्याकडे तेथे फंक्शन व्हॅल्यूज आहे, म्हणून या डोमेनसाठी येथे आणि हे डोमेन या v1 x ने बाउंडेड आहे, म्हणून येथे आमच्याकडे आहे एक फंक्शन v जे x अवलंबून असते, म्हणून x बदलते। आमच्याकडे येथे कर्व आहे आणि त्याच गोष्टीकडे x च्या संदर्भात इतर v2 x फंक्शन आहे, म्हणून येथे ही बाउंड्री देखील y च्या दिशेने बदलते। हे कॉन्स्टंट आहे, तर वर हे x पासून ते या x बरोबर b च्या बरोबरीने हे कट आहे, परंतु या दिशेने येथे y च्या दिशेने आपल्याकडे कार्य आहेत v1 आणि तेथे v2 x असेल। अशा डोमेनसाठी देखील या डोमेन v वर इंटिग्रल गणना करणे कठीण नाही आणि प्रथम आम्ही असे गृहीत धरतो की हे x नैसर्गिकरित्या परिभाषित आणि मर्यादित किंवा खंडित किंवा पीसवाईज कंटिन्यूस सतत या डोमेन मध्ये आहे आणि हे v1 आणि v2 ते आहेत सतत कार्य आहे। तर आमच्याकडे हे डोमेन आहे जे या आकृती मध्ये दर्शविले गेले आहे आणि नंतर या f(x) हे डबल इंटिग्रल या डोमेन v वर आहे आम्ही आता घेणार, त्यामुळे आम्हाला आता या अनुक्रमाचे पालन करावे लागेल। म्हणून पहिला आम्हाला y च्या संदर्भात इंटिग्रेट करावे लागेल कारण आता y च्या संदर्भात आमच्याकडे आहेत, त्यामुळे ही लिमिट मिळवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे। म्हणून y च्या संदर्भात y ला पॅरलल एक लाईन काढा आणि मग आपण पाहतो की ही रेषा येथे v1 x मध्ये प्रवेश करते आणि v2 x वर बाहेर जाते, म्हणून ही y च्या दिशेने मर्यादा आहेत आणि नंतर अशा रेषा ते x वरून च्या बरोबरीने आणि x पर्यंत सर्वत्र b च्या बरोबरीने जाते। तर हे फर्स्ट इंटिग्रल आहे जे y वर घेतले आहे, म्हणून y दिशासाठी आम्हाला येथे मर्यादा आहेत v1 x या v2 x म्हणून v1 x ते v2 x y च्या दिशेने। त्यामुळे हे असणे अभिन्न प्रथम हे पुन्हा इंटिग्रल कारण हे x आम्ही येथे स्पर्श करत नाही, आम्ही y च्या संदर्भात इंटिग्रेटिंग करीत आहोत आणि नंतर या मर्यादा घेणे देखील y1 x ते v2 क्षमस्व v1 x ते v2 x आणि नंतर एकदा आम्ही हे इंटिग्रल केले की आम्ही x च्या संदर्भात इंटिग्रेट करू, त्यामुळे x साठी आता मर्यादा येथे b पासून आहेत, म्हणून x साठी मर्यादा येथे ते b साठी कॉन्स्टंट असतात, परंतु यातील इंटिग्रल y साठी मर्यादा x वर अवलंबून असते, म्हणून v1 x ते v2 x अशा डोमेनसाठी होते। स्वाभाविकच आम्ही अनुक्रमांचे पालन करू कारण जर आम्ही x च्या संदर्भात प्रथम इंटिग्रेट केले तर एक समस्या असेल, कारण आमच्याकडे या संपूर्ण इंटिग्रल किंवा संपूर्ण डोमेनचे इतके छान प्रतिनिधित्व नाही, म्हणून या प्रकरणात y येथे छान लिमिट आहेत v1 x ते v2 x आणि नंतर x साठी येथे b पर्यंत कॉन्स्टंट लिमिट आहे, म्हणजे ह्या क्रमाने आम्ही अशा डोमेनसाठी अनुसरण केले पाहिजे। आणि जर आपल्याकडे उदाहरणार्थ या आकृती मध्ये दिलेले डोमेन असेल तर येथे एक कर्व आहे जे या y वर अवलंबून आहे, तर आमच्याकडे v1 y ते या v2 y आणि नंतर y मध्ये आम्ही येथे c ते d पर्यंत जात आहोत, त्यामुळे हे पूर्वीच्या पेक्षा फक्त दुसरे मार्ग आहे आणि या प्रकरणात देखील आपल्याकडे हे fx आणि y आहे परिभाषित आणि मर्यादित आणि v1 आणि v2 सतत आहेत। म्हणून या प्रकरणात अशा डोमेनवर या x y इंटिग्रला आता आम्ही प्रथम
x च्या संदर्भात इंटिग्रेट करू। म्हणून या प्रकरणात आपण आता चर्चा करू किंवा x च्या संदर्भात आम्ही प्रथम घेऊ म्हणून येथे मर्यादेसाठी आम्ही या v1y ते v2y पर्यंत जात आहोत आणि अशा रेषा आता या c पासून भिन्न असतील c ते d वर जा जेणेकरून आपण सहजपणे x आणि y साठी मर्यादा घालू शकतो आणि या प्रकरणात मी सांगितल्याप्रमाणे पहिला इंटिग्रल आम्ही x च्या संदर्भात गणना करू म्हणून x साठी आमच्याकडे v1y ते v2y आहे, आपल्याकडे v1y आणि v2y आहे आणि एकदा आपल्याकडे हे इंटिग्रल आहे जे y चे कार्य असेल तर आम्ही y च्या संदर्भात इंटिग्रेट करू आणि y लिमिट c ते d असेल। म्हणून पुन्हा या प्रकरणात आपल्याला आता कोणते सोयीचे आहे ते पाहावे लागेल। म्हणून आपल्याकडे हे आहे, प्रथम आपल्याला x च्या संदर्भात इंटिग्रल असणे आवश्यक आहे कारण ही लिमिट मिळवणे आता तितके सोपे आहे आणि y साठी आम्ही c ते d पर्यंत लिमिट घालू। म्हणून या प्रकरणात देखील आम्ही पाहिले आहे की आम्ही सहजपणे इंटिग्रल्सचे मूल्यांकन करू शकतो कारण एकदा आपल्याकडे या मर्यादा आल्या की आपण एकाच इंटिग्रलकडे परत जात आहोत ज्याचे आम्हाला मूल्यांकन कसे करावे हे माहीत आहे। म्हणून येथे उदाहरणाकडे जाऊया म्हणजे पहिले उदाहरण आपल्याकडे हे इंटिग्रँड xy आहे आणि x प्लस y y ने गुणाकार केले आहे आणि आम्ही येथे मूल्य काय आहे याची गणना करू आणि या प्रदेश R ला y ने रेषेने बद्ध केले आहे आणि x आणि वक्र y हे x स्क्वेअरच्या बरोबरीचे आहे। तर आपल्याकडे ही रेषा येथे आहे आणि पॅराबोला y हे x स्क्वेअरच्या बरोबरीचे आहे। म्हणून जर आपण काढतो तर मला म्हणायचे आहे की ही पहिली पायरी आहे जी आपल्याला इंटिग्रेशनचा प्रदेश काढायचा आहे आणि कधीकधी ते कठीण भाग आहे। म्हणून येथे आपल्याकडे y हे x लाईन बरोबर हे y x रेषेच्या बरोबरीचे आहे आणि मग आपल्याकडे y हे x स्क्वेअर च्या बरोबरीचे आहे। म्हणून ते एकमेकांना छेदतात कारण y येथे x च्या बरोबरीने आहे आणि y हे x स्क्वेअर च्या बरोबरीचे आहे। जर आपण येथे सोडवले तर y हे x च्या बरोबर आहे म्हणून y हे x च्या बरोबरीचे आहे। म्हणून येथे आल्याकडे x आणि x मायनस 1 म्हणजे 0 इतका x आहे शून्याच्या बरोबरीने आणि x 1 च्या बरोबरीने या दोन बिंदूंवर ते एकमेकांना छेदतात। म्हणून x 0 च्या बरोबरीने आपल्याकडे आणि y देखील 0 नैसर्गिकरित्या आहे त्यामुळे हा इंटरसेक्शन पॉइंट आहे आणि दुसरा जेव्हा x 1 y च्या बरोबरीचा आहे तो 1 आहे म्हणून हा दुसरा मुद्दा आहे। हे क्षेत्र आहे ज्याला आपण इंटिग्रेशनचे क्षेत्र म्हणतो। म्हणून या क्षेत्रावर किंवा इंटिग्रेशनच्या प्रदेशामध्ये आम्ही आता दिलेल्या फंक्शन x y y ला x प्लस y ने गुणाकार करू आणि हे d एकत्र करू। म्हणून हे असण्याची शक्यता आहे की आम्ही प्रथम y च्या संदर्भात इंटिग्रल घेतो तर y च्या संदर्भात इंटिग्रल घेताना आम्ही y च्या संदर्भात घेऊ। म्हणून आम्ही y च्या समांतर येथे एक रेषा काढू। रेषा y ही अक्षानितकी आहे म्हणून ही रेषा आहे। म्हणून आता आपण बघू की x वर्गात येथे प्रवेश करते आणि हे डोमेन सोडते या y मध्ये x लाईन च्या बरोबरीने आहे आणि डोमेनमध्ये सर्वत्र जे काही आहे ते खरे आहे। ही रेषा y अक्षाला समांतर काढा, हे y द्वारे प्रवेश करेल x स्क्वेअर बरोबरीने आणि ते डोमेन ला y वर सोडेल x च्या बरोबरीने आणि म्हणून अशा रेषा x पासून भिन्न असतील 0 ते x 1 समान आहे। म्हणून प्रथम आम्ही येथे y साठी मर्यादा घालू कारण आम्ही आता x साठी y साठी प्रथम इंटिग्रेट करणार आहोत उदाहरणार्थ या प्रकरणात आता आणि म्हणून येथे y ची मर्यादा x स्क्वेअर असेल कारण या ठिकाणी जेव्हा ती प्रवेश करते तेव्हा डोमेन हे x स्क्वेअर आहे। म्हणून येथे आपल्याकडे हे y हे x स्क्वेअर च्या बरोबरीचे आहे आणि मग जेव्हा आपण डोमेन सोडतो तेव्हा हे y हे x च्या बरोबरीचे असते म्हणून आपल्याकडे y हे x च्या बरोबरीचे असते। म्हणून आमच्या येथे x y x प्लस y ही इंटिग्रेट मर्यादा आहे आणि आम्ही dy च्या संदर्भात इंटिग्रेट करू। म्हणून एकदा आपण हे इंटिग्रेट केले की नंतर आम्हाला x च्या संदर्भात इंटिग्रेट करावे लागेल। x मर्यादा स्पष्ट आहेत
कारण आमच्याकडे ज्या रेषा आम्ही येथे काढल्या आहेत ते x वरून शून्यापर्यंत जात आहेत, x ते 1 च्या बरोबरीने, आणि नंतर आम्ही संपूर्ण डोमेन स्वॅप करत आहोत म्हणून येथे x ते 0 ते x हे समान आहे. या x साठी मर्यादा आहेत म्हणून x म्हणजे 0 ते x 1 च्या बरोबरीचे आहे, किंवा आपण काय करू शकतो ते लिमिट इतर मार्गांनी देखील घेऊ शकतो. म्हणून जर आपण विचार केला तर उदाहरणार्थ x च्या संदर्भात प्रथम म्हणजे आपल्याला काय करायचे आहे हे या x अक्ष ला समांतर रेषा काढू देते आणि ही रेषा येथे x मध्ये प्रवेश करत आहे x च्या बरोबरीने, आणि हा प्रदेश सोडून x ला x स्क्वेअर या पॅराबोलाच्या बरोबरीने आहे. म्हणून येथे प्रवेश करताना आम्ही x ची मर्यादा टाकत आहोत म्हणून येथे x हा y च्या बरोबरीचा प्रवेश बिंदू आहे. तर x ही y च्या बरोबरीची आहे जी मर्यादा आहे आणि ती वर सोडली आहे म्हणून येथे या y पासून x स्क्वेअर आहे. आम्ही x घेऊ शकतो वर्गमूल y च्या बरोबरीने असेल म्हणून आम्ही येथे डोमेन सोडत आहोत x वर्गमूळ y च्या बरोबरीने. त्यामुळे आता k साठी या मर्यादा आहेत आणि आता अशा रेषा या y पासून भिन्न असतील 0 ते y समान आहेत म्हणून ती y ची मर्यादा असेल. तर y लिमिटसाठी येथे आपल्याकडे y 0 1 आहे किंवा x मर्यादेसाठी y ते स्क्वेअर रूट y आहे. म्हणून या प्रकरणांमध्ये आपल्याकडे एकतर प्रथम y च्या संदर्भात नंतर x च्या संदर्भात किंवा इतर मार्गाने घेण्याची शक्यता आहे. तर प्रथम एक घेऊ आणि नंतर या इंटिग्रलची गणना करू म्हणजे आपण पहिले एक घेऊ आणि नंतर हे घेत आम्ही या इंटिग्रेट करू. तर आतील इंटिग्रेशनच्या या इंटिग्रेट नंतर आपल्याला हे मिळेल म्हणून आपण असे करत आहोत. तर आतील एकचा हा इंटिग्रल आमच्याकडे हे इंटिग्रल 0 ते 1 आणि नंतर x स्क्वेअर ते x हे समाकलन x स्क्वेअर y आणि अधिक x y वर्ग dy आणि नंतर dx च्या संदर्भात आहे. तर हे 0 ते 1 आहे आणि हे आम्ही आता y च्या संदर्भात समाकलित करू जेणेकरून आपल्याकडे x स्क्वेअर आणि y स्क्वेअर 2 असेल. तर आपल्याकडे x आणि y क्यूब असतील 3 म्हणजे एक इंटिग्रल आणि नंतर आम्ही लिमिट घालू x स्क्वेअर पासून x स्क्वेअर ते x आहे आणि मग आपल्याकडे बाह्य इंटिग्रल dx आहे म्हणून हे 0 1 असेल. जेव्हा आपण तेथे x ठेवतो तेव्हा आपल्याकडे x पॉवर 4 बाय 2 असेल आणि नंतर आपल्याकडे येथे x पॉवर 4 देखील असेल कारण y हे x बदलले आहे y नंतर 3 आणि नंतर या x साठी मायनस केला जातो म्हणून आपल्याकडे येथे x आहे. जेव्हा आपण x स्क्वेअर क्षमस्व बदलतो तेव्हा येथे आपण x वर्ग सबस्टिट्यूट करतो त्यामुळे आपल्याकडे x पॉवर 6 आणि 2 असेल आणि आम्हाला येथे x पॉवर 7 x पॉवर 7 बाय 3 मिळतील. तर आता हे 1 त्याची 5 x पॉवर 4 5 x पॉवर 4 बाय 6 ही एक संज्ञा आहे. x पॉवर 6 बाय 2 आमच्याकडे आणि x पॉवर 7 बाय 3 आमच्याकडे टर्म आहे. तर हे पहिल्या इंटिग्रेशनानंतर आहे आणि आता पुन्हा हे इंटिग्रल आहे म्हणून x च्या संदर्भात आम्ही पुन्हा हे इंटिग्रेट करू शकतो आणि आम्हाला ही संख्या मिळतील कारण येथून आम्हाला x 5 बाय 5 मिळतील आणि हे 5 रद्द होतील. आम्हाला 1 बाय 6 मिळतील. इथे आम्हाला x पॉवर 7 बाय 7 मिळेल. म्हणून जेव्हा आपण येथे मर्यादा घालतो तेव्हा फक्त हे x 1 च्या बरोबरीने योगदान देते परंतु x 0 च्या बरोबरीने हे 0 बनवते म्हणून येथे x 7 बाय 7 म्हणजे 7 त्याचे 2 14 आणि नंतर x 7 जेव्हा ही मर्यादा घालतो येथे 1 होईल. तसेच आमच्याकडे x पॉवर 8 वर 8 आहे म्हणून हे 8 ते 3 24 आहे आणि ते तिथे 1 आहे म्हणून हे मूल्य आहे जेथे आपण हे सोपे करू शकतो ते असेल 3 बाय 56 म्हणजे या दुहेरी इंटिग्रल चे मूल्य प्रथम y च्या संदर्भात इंटिग्रल घेऊन आणि नंतर x च्या संदर्भात आम्ही करू शकतो दुसरा मार्ग देखील. तर इथे आणखी एक उदाहरण आम्हाला आता या पॉवर 2 x प्लस 3 y चे मूल्यांकन करायचे आहे आणि r हा x अक्षाने बद्ध असलेला क्षेत्र आहे म्हणून x 0 y अक्ष y आणि 0 च्या बरोबरीने आपल्याकडे x आहे अक्ष आणि नंतर x एक रेषा होती. तर पहिली पायरी नेहमी डोमेनचे स्केचिंग असावे म्हणजे जर आपण डोमेन ठेवले तर आपल्याकडे x अक्ष आहे आणि आपल्याकडे y अक्ष आहे आणि नंतर
आमच्याकडे येथे x प्लस y समान आहे म्हणून हे ट्रायंग्युलर डोमेन आहे आणि पुन्हा मर्यादांचे मूल्यांकन करणे अगदी सोपे आहे की नाही आम्ही x च्या दिशेने पहिले घेतो किंवा y च्या दिशेने पहिले घेतो तर समजा आपण प्रथम y च्या दिशेने जात आहोत तर आता y अक्ष ला समांतर रेषा काढा आणि मग आपण पाहू की ही रेषा येथे y मध्ये प्रवेश करते ती 0 च्या बरोबरीने आहे आणि हे डोमेन y वर सोडते म्हणून येथून आपल्याकडे y 1 वजा x समान आहे म्हणून मर्यादा असतील y 0 ते y 1 वजा x च्या बरोबरीचे आहे आणि नंतर x मर्यादा 0 तून 1 असेल तर x 0 तून 1 आणि नंतर dx असेल म्हणजे हा एक मार्ग आहे इंटिग्रलची गणना करणे परंतु या डोमेनमध्ये पुन्हा त्याच्या समान मर्यादा जेव्हा आपण x च्या संदर्भात प्रथम इंटिग्रेट करतो तेव्हा मिळू शकतो म्हणून x च्या संदर्भात प्रथम इंटिग्रेट करण्यासाठी करतो आपल्याकडे x ची मर्यादा असेल म्हणून आम्ही या x अक्षाला समांतर एक रेषा काढू आणि ती x येथे प्रवेश करते ती 0 च्या बरोबरीने आहे आणि येथे या रेषा वर सोडते जिथे x चे मूल्य आता 1 वजा y असेल येथून x 1 वजा y असेल आणि मग आपण y च्या संदर्भात इंटिग्रेट करू शकतो जेणेकरून y 0 वरून 1 वर जाईल म्हणजे y 0 वरून 1 होईल आणि मग एकतर आपण पहिला इंटिग्रल किंवा दुसरा गणन करू शकतो तर प्रथम घेऊ म्हणून हे 1 0 1 मायनस x आणि हे 1 0 वरून पर्यंत जाते म्हणून आम्ही हे आतील 1 y च्या संदर्भात इंटिग्रेट करू जेणेकरून आमच्याकडे येथे पॉवर 2 x आणि नंतर पॉवर 3 y म्हणजे आमचे एकात्मिक म्हणून आम्ही y च्या संदर्भात समाकलित करत आहोत याचा अर्थ 1 वजा x dy आतील 1 च्या समांतरानंतर आहे म्हणून येथे मिळेल की पॉवर 2 x हे या x च्या संदर्भात स्थिर आहे आणि पॉवर 3 x हे पॉवर 3 x वर 3 बनतील आणि नंतर ही लिमिट 0 ते 1 मायनस x असेल म्हणून जेव्हा आम्ही येथे वरची लिमिट ठेवतो तेव्हा आम्हाला पॉवर 3 मायनस 3 x आणि नंतर मायनस 1 मिळेल आणि पॉवर 2 x तेथे बसतील म्हणून हे आतील एक पहिले इंटिग्रल आहे आणि आता आम्ही हे तसे इंटिग्रेट करू शकतो कारण एकच साधा इंटिग्रल आहे म्हणून आपल्याला येथे 3 मिळतील आणि नंतर तेथे वजा 3 स्क्वेअर 2 प्लस e क्यूब आणि अधिक अर्धा असेल जेव्हा आपण हे साधे इंटिग्रल एकत्र करू तेव्हा आपण येथे पॉवर 2 x ने गुणाकार करू शकतो त्यामुळे आम्हाला e पॉवर 3 मिळेल मायनस x आणि नंतर येथे वजा पॉवर 2 x मिळतील जे आपण इंटिग्रेट करू शकतो आणि लिमिट 0 आणि 1 ठेवू शकतो आणि आम्हाला हा क्रमांक येथे मिळेल म्हणून जेव्हा आपल्याकडे आयताकृती ट्रायंग्युलर सारखे साधे डोमेन असते किंवा ज्याला आपण पाहिले आहे ज्याच्याशी लाईन आणि पॅराबोला ने बद्ध केले आहे त्यामुळे या प्रकरणांमध्ये प्रथम x च्या संदर्भात आणि नंतर y च्या संदर्भात किंवा आदराने लिमिट शोधणे प्रथम y पर्यंत असेल आणि नंतर x च्या संदर्भात कोणत्याही प्रकारे मर्यादा मिळवणे सोपे आहे आणि आम्ही या पुनरावृत्ती केलेल्या एकल इंटिग्रल्सद्वारे इंटिग्रल्स चे मूल्यमापन करू शकतो तर निष्कर्ष असा आहे की आम्ही डबल इंटिग्रल ची व्याख्या देखील पाहिली आहे आणि जी व्हॉल्यूम दर्शवते किंवा जर आपण हे फंक्शन 1 असल्याचे म्हणतो तर ते डोमेन D चे क्षेत्र देखील दर्शवू शकते सहसा अनेक इंटिग्रल मूल्यांकनाचा सर्वात कठीण भाग म्हणजे एकात्मतेच्या मर्यादा शोधणे परंतु प्रकरणांमध्ये जे आज आपण विचारात घेतले आहेत ते साध्या भूमिती आहेत आणि आम्ही सहजतेने इंटिग्रेशनची मर्यादा शोधू शकतो आणि या इंटिग्रेशनच्या प्रदेशाचे स्केच महत्त्वाचे आहे कारण त्याशिवाय प्रदेशाचे स्केचिंग आम्ही डोमेनच्या मर्यादांची कल्पना करू शकत नाही तर हे संदर्भ आहेत जे या व्याख्यानांच्या तयारीसाठी वापरले गेले होते आणि तुमचे खूप आभार